वेलकम एव्हरीवन. आपलं टाइम स्पीड अँड डिस्टन्सशी रिलेटेड ॲप्टिट्यूडचं हे तिसरं सेशन आहे. यामध्ये आपण बोट्स आणि स्ट्रीमशी रिलेटेड गणितं बघणार आहोत. आता हे स्पेशल केस आहे. जसं आपण ट्रेनची कॅटेगरी बघितली तसंच टाइम स्पीड डिस्टन्सची एक स्पेशल कॅटेगरी आहे. ठीक आहे. त्यामध्ये बोट जी असते, ठीक आहे, तर ती एकतर डाऊनस्ट्रीम चाललेली असते. जस्ट अ सेकंड. बोट जी आहे ती डाऊनस्ट्रीम चाललेली असते किंवा अपस्ट्रीम चाललेली असते. तर डाऊनस्ट्रीम म्हणजे काय? तर समजा नदीचा फ्लो, ठीक आहे, किंवा स्ट्रीमचा फ्लो जर या डायरेक्शनमध्ये असेल आणि बोटची डायरेक्शन जर सेम असेल, विथ द फ्लो चाललेली आहे बोट, तर या कंडिशनला म्हणतात डाऊनस्ट्रीम. ठीक आहे, म्हणजे बोटची डायरेक्शन आणि स्ट्रीमची डायरेक्शन सेम आहे. पण समजा स्ट्रीमची डायरेक्शन ही असेल, ठीक आहे, आणि बोटची डायरेक्शन ही असेल, या दोन्ही अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये जर बोट चालली असेल तर या कंडिशनला म्हणतात अपस्ट्रीम. आता तुम्ही इझिली समजू शकता कॉमन सेन्सनं की जर नदीच्या डायरेक्शनमध्ये जर बोट चालली तर रिलेटिव्ह स्पीड जी असेल, ठीक आहे, तर ते काय होणार, दोघांचं जे रिलेटिव्ह स्पीड आहे ते ॲड होणार. कारण बोट काय करणार, लवकर दुसऱ्या ठिकाणी पोहोचणार जर नदीच्या डायरेक्शनमध्ये चालली आहे तर. पण जर अपस्ट्रीम चालली म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालली समजा बोट, म्हणजे नदी खाली चालली आणि बोट वरती चालली, तर इथं जे आहे इफेक्टिव्ह स्पीड किंवा रिलेटिव्ह स्पीड, तर ते काय होणार, सबट्रॅक्ट होणार. म्हणजे बोटचं स्पीड मायनस स्ट्रीमचं किंवा नदीचं जे स्पीड असेल ते. एवढं फक्त बेसिक लॉजिक आहे. बाकी आपला जो फॉर्म्युला आहे टाइम स्पीड डिस्टन्सचा, त्यामध्ये स्पीडशी जे रिलेटेड जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगितली. बाकी डिस्टन्स, टाइम वगैरे त्या गोष्टी सेम असणार. ठीक आहे. सो हे फक्त एक फॅक्ट लक्षात ठेवा. डाऊनस्ट्रीम चाललं की समजा बोटचं स्पीड आहे बी आणि स्ट्रीमचं स्पीड आहे एस, तर डाऊनस्ट्रीममध्ये काय करणार, बी प्लस एस करणार तुम्ही टोटल स्पीड किंवा रिलेटिव्ह स्पीड जे आहे ते. आणि जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल म्हणजे अपस्ट्रीम चाललंय तर काय करणार, बी मायनस एस. ठीक आहे, हे लॉजिक लक्षात ठेवा. बाकी सगळे गणित या लॉजिकनुसार सुटून जातील. सो आता आपण वन बाय वन न्यूमरिकल्स बघूया याच्याशी रिलेटेड. सो आता मी जसं सांगितलं की स्पीड ऑफ द बोट काय घेणार तुम्ही, स्टील वॉटर. स्टील वॉटर म्हणजे काय, पाणी थांबलेलं आहे, म्हणजे वॉटरला काही व्हेलॉसिटी नाही आहे. तर थांबलेल्या पाण्यामध्ये बोटचं स्पीड काय आहे, तर बी आहे. ठीक आहे, म्हणजे बोटचं स्पीड बी आहे पाणी थांबलेलं असताना. स्पीड ऑफ द स्ट्रीम म्हणजे नदी किंवा ज्याच्यातून बोट चाललेली आहे त्याचं स्पीड जे आहे ते आता स्ट्रीमसाठी आपण एस कन्सिडर करू. ठीक आहे, स्ट्रीमला करंट म्हणतात, फ्लो ऑफ द वॉटर काही देतील, आपण एस घेऊ डेझिग्नेशन. बोटचं स्पीड जे आहे ते बी, स्ट्रीमचं स्पीड जे आहे ते एस. आता जेव्हा डाऊनस्ट्रीम जाईल एखादी गोष्ट तेव्हा डाऊनस्ट्रीममध्ये काय होणार सांगितलं मी तुम्हाला, दोघांचं स्पीड जे आहे ते ॲड होणार, बी प्लस एस. आणि जर अपस्ट्रीम चाललं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे हा असा स्ट्रीम चालली, बोट अशी चालली, सो बी मायनस एस. आता बी मायनस एस काय येणार, एस मायनस बी का नाही. समजा स्ट्रीमची वेलोसिटी जास्त असेल किंवा स्पीड जास्त असेल आणि बोटचं स्पीड कमी असेल तर बोट कधी वरती जाऊच नाही शकणार जिथं पोहोचायचे तिथं. कारण स्ट्रीम नेहमी काय करत राहणार, याला खाली पुश करत राहणार, म्हणजे इफेक्टिव्ह या डायरेक्शनमध्ये असणार. सो बोटला जर कुठेतरी पोहोचायचं असेल अपस्ट्रीम मध्ये, तर बोटचं स्पीड नेहमी जास्त पाहिजे स्ट्रीमपेक्षा, तरच जाऊ शकणार आहे. ठीक आहे. सो हे बेसिक जर क्लिअर असेल तर आता आपण गणित बघूया याच्याशी रिलेटेड. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ मॅन रोज अ बोट 18 किलोमीटर इन 4 hours डाउनस्ट्रीम अँड रिटर्न्स अपस्ट्रीम इन 12 hours. द स्पीड ऑफ द स्ट्रीम इन किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता यात अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमच्या दोन कंडिशन दिलेत आणि तुम्हाला स्पीड ऑफ द स्ट्रीम विचारलंय, त्याच्यासाठी आपण एस डिनोट करू. हे विचारलंय किती आहे आणि कंडिशन काय काय दिलेत बघा. फर्स्ट केसमध्ये काय सांगितलंय, अ मॅन रोज अ बोट 18 किलोमीटर इन 4 hours डाऊनस्ट्रीम, म्हणजे डाऊनस्ट्रीम चालले. ठीक आहे, डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड किती दिले बघा. डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड कसं लिहितो आपण, बी प्लस एस लिहितो. ठीक आहे, यांनी काय सांगितलंय, 18 किलोमीटर इन 4 hours, 18/4 किलोमीटर पर आवर येणार ते. ठीक आहे. त्यानंतर रिटर्न अपस्ट्रीम इन 12 hours. आता सेम डिस्टन्स समजा सेकंड केसमध्ये काय केलं, हे अपस्ट्रीम. ठीक आहे, अपस्ट्रीम साठी काय येतं, बी मायनस एस येतं. इथे काय सांगितलंय, तर अपस्ट्रीमला रिटर्न्स अपस्ट्रीम इन 12 hours, म्हणजे तेवढेच डिस्टन्स आहे समजा 18, आणि अपस्ट्रीम येण्यासाठी 4च्या ऐवजी किती तास लागतात, 12 तास लागतात किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता दोन इक्वेशन आहेत, दोन अननोन आहेत, तुम्ही सॉल्व्ह करू शकता इझिली. कसं करणार बघा.
आता आपण सेकंड इक्वेशन खाली सिम्प्लिफाय करूया. बी मायनस एस इज इक्वल टू, आता हे किती 6 3 18, ठीक आहे. हे एवढं झालं इथं इक्वेशन. त्यानंतर हे फर्स्ट जे इक्वेशन आहे ते काय सिम्प्लिफाय होईल 9/2, ठीक आहे. सो आता हे दोन्ही इक्वेशन, हे आणि हे इक्वेशन जर आपण ऍड केलं एकमेकांमध्ये तर काय होणार बघा, एस एस कॅन्सल होत जाईल. 2b इज इक्वल टू काय येईल 9/2 प्लस 3/2. सो इज इक्वल टू काय येणार 12/2 इज इक्वल टू 6. म्हणजे b इज इक्वल टू काय आलं 3. पण आपल्याला बी नाही विचारलं, आपल्याला काय विचारले स्ट्रीमचं स्पीड विचारलं एस. सो आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये याची व्हॅल्यू टाकू. फॉर एक्झाम्पल या इक्वेशन मध्ये टाकली व्हॅल्यू बी ची, तर काय येणार 3 मायनस एस इज इक्वल टू 3/2. सो एस इज इक्वल टू काय येणार 3 मायनस 3/2. म्हणजेच पुन्हा काय येणार 3/2 येणार. सो याचा आन्सर काय असणार 1.5, ठीक आहे. एस स्ट्रीमचं स्पीड किती आहे 1.5 km/h. आता हे मी जे सांगितलंय ते तुम्ही परत दुसऱ्या टेक्निकने पण करू शकता, पण हे जे सिम्पलिस्टिक टेक्निक आहे ते तुम्हाला मी सांगितले, ठीक आहे. आता नेक्स्ट टाईपचं गणित बघू आपण. हे काय आहे सेकंड, अ मोटर बोट इन स्टील वॉटर ट्रॅव्हल्स ॲट द स्पीड ऑफ 36 km/h. मोटर बोट म्हणा, सिम्पल बोट असेल, ठीक आहे. म्हणजे बोटचं स्पीड दिलंय आपल्याला किती आहे स्टील वॉटरमध्ये, म्हणजे बीचं स्पीड दिलंय डायरेक्ट. तुम्हाला बीची व्हॅल्यू दिल्या 36 kmph, km/h, ठीक आहे. इट गोज 56 km अपस्ट्रीम इन 1 hour 45 minutes. आता फर्स्ट केसमध्ये काय सांगितलंय अपस्ट्रीम चालली आहे, ठीक आहे. इन 1 hour 4 minutes. टाइम किती दिलाय 1 hour 45 minutes. आता हे बघा 45 minutes आर, ह्याला टोटली आवर्स मध्ये कन्वर्ट करायचं. आता 45 minutes आवर्स किती होणार याचे 45 डिवाइड बाय 60 मिनिट्स असतात एका आवर मध्ये. सो याचं काय झालं 1 अँड हे काय येणार 3/4, ठीक आहे. सो हे काय ना 4 अँड 3 7. सो 7/4 हा टोटल आवर झाला तुमचा, ठीक आहे. इट गोज 56 km अपस्ट्रीम. आता डिस्टन्स दिलंय यांनी अपस्ट्रीमचं, डिस्टन्स किती आहे 56 km. आणि अपस्ट्रीम मध्ये माहिती आहे तुम्हाला स्पीड काय होतं सबट्रॅक्ट होतं बी मायनस एस, ठीक आहे. सो आता काय काय दिलं बघा कंडिशन. आपण इक्वेशन काय लिहू शकतो टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन रिलेटिव्ह स्पीड जे आहे बी मायनस एस. सो डिस्टन्स दिलंय 56, त्यानंतर बी मायनस एस. आता बी ची व्हॅल्यू पण दिली आहे 36. सो इथे लिहू शकता तुम्ही 36 मायनस एस इज इक्वल टू टाइम किती दिलाय बघा 7/4 hour, ठीक आहे. आता हे इक्वेशन मधून आपल्याला एस कळेल 56 इज इक्वल टू 7/4 इंटू ब्रॅकेट 36 मायनस एस, ठीक आहे. सो आता 4 ला आपण तिकडे पाठवू. जस्ट अ सेकंड. ओके. सो ओके. सो आता 7s इज इक्वल टू काय येईल 752 मायनस हे किती आहे एक मिनिट, हे 2 आहे, ठीक आहे. ओके 224 म्हणजे 252 मायनस 224 याची काय येईल सबट्रॅक्शन बघा 28. सो हे बघा 7s इज इक्वल टू 28. सो एस इज इक्वल टू काय येणार 28/7 4 येणार. सो स्ट्रीमचं स्पीड आलं 4 आणि बोटचं स्पीड माहिती आहे 36. आता विचारलंय काय तुम्हाला द टाइम टेकन बाय इट टू कव्हर द सेम डिस्टन्स डाऊनस्ट्रीम, ठीक आहे. आता टाइम विचारलाय. सो आता हे बघा आपण हे जे एस मिळालंय ते लिहूया इथं 4, ठीक आहे. बाकी गोष्टी ज्या लागणार नाही ते इरेज करू आपण. जस्ट अ सेकंड.
ओके. सो काय विचारलं इथं क्वेश्चनमध्ये, तर टाइम टेकन बाय इट टू कव्हर द सेम डिस्टन्स म्हणजे किती आहे 56 किलोमीटर. डिस्टन्स किती आहे 56 किलोमीटर. डाऊनस्ट्रीम विचारले. डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड काय असतं बी प्लस एस. सो बी पण माहित आहे एस पण माहित आहे. 36 प्लस 4 इज इक्वल टू काय येणार 40. सो टाइम इज इक्वल टू काय येणार 56 डिस्टन्स आहे डिवायडेड बाय स्पीड किती असेल 40 डाऊनस्ट्रीमचं. सो हे काय होणार बघा हे ठीक आहे. सो आता हे कसं लिहू शकता तुम्ही 1.4 आर आलं. सो 1 अँड हे काय येणार 4/10. ठीक आहे. आता हे 4/10 आर आहे, याला मिनिट्समध्ये कन्वर्ट करायचं झालं तर 60 तुम्ही मल्टिप्लाय करणार. सो 0 0 कॅन्सल आणि हे 24 म्हणजे 1 आर 24 मिनिट्स आलं. ठीक आहे. 0.4ला काय केलं तुम्ही 4/10 लिहिलं. आता 4/10 आर आहे, एक तास म्हणजे 60 मिनिट असतं. सो 4/10 आर म्हणजे इंटू 60 केलं तर हे किती झालं 24. सो 1 आवर 24 मिनिट्स हे आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. अ बोट गोज 40 किलोमीटर अपस्ट्रीम इन 8 hours and 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 6 hours. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ द बोट विचारले तुम्हाला, बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि दोन कंडिशन दिल्यात. अ बोट गोज 40 किलोमीटर अपस्ट्रीम. पहिल्या केसमध्ये काय सांगितलंय डिस्टन्स दिलंय 40. अपस्ट्रीमला स्पीड काय असतं बी मायनस एस हे स्पीड आहे. ठीक आहे. अपस्ट्रीम इन 8 hours हे टाइम दिलाय यांनी. टाइम किती आहे 8 hours. ओके. अँड 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 6 hours. सेकंडमध्ये काय सांगितलं यांनी डिस्टन्स किती आहे 36 डाऊनस्ट्रीम आहे. सो बी प्लस एस येणार स्पीड आणि टाइम किती दिले 6 hours. ठीक आहे. सो आपल्याला आता दोन इक्वेशन याच्यातून काढता येतील व्यवस्थित. म्हणजे हे इक्वेशन काय असणार बघा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. सो टाइम किती आहे बघा 8 hours. डिस्टन्स किती दिलं यांनी 40 आणि स्पीड काय येतं बी मायनस एस. सो बी मायनस एसची व्हॅल्यू काय आली बघा 5. हे एक इक्वेशन मिळालं. आता सेकंड इथून काय मिळणार सेम फॉर्म्युला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे 36, स्पीड आहे अपस्ट्रीम म्हणल्यावर बी प्लस एस. ठीक आहे. आणि यांनी किती दिले टाइमची व्हॅल्यू किती आहे 6 hours. सो आता बी प्लस एस किती आलं 6 आलं. ठीक आहे. हे दोन इक्वेशन आहेत. हे सॉल्व केलं समजा तुम्ही, म्हणजे सॉल्व कसं करणार दोन्ही साईडची दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साईड ॲड केली समजा 2b इज इक्वल टू राईट साईड ॲड करायची 11. सो b इज इक्वल टू काय आलं 5.5. तुम्हाला काय विचारलंय बीच विचारलंय 5.5 किलोमीटर हे बोटचं स्पीड आलं तुम्हाला. ठीक आहे. इझी आहे. हे बेसिक इक्वेशन लक्षात ठेवायचं. काय अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम दिलंय त्यानुसार स्पीड फक्त प्लस होते का मायनस होते बघायचं. बाकी हा इक्वेशन आपण पहिल्या लेक्चर पासून बघतोय. सो हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 12 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड कम्स बॅक टू द स्टार्टिंग पॉईंट इन 3 hours. इफ द स्पीड ऑफ द करंट इज 3 किलोमीटर पर hour देन द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज. हे बघा काय दिलेलं आहे. अ बोट गोज 12 किलोमीटर डाऊनस्ट्रीम म्हणजे एक बोट आहे की जी डाऊनस्ट्रीम जाते 12 किलोमीटर. ठीक आहे. हा स्टार्टिंग पॉईंट आहे. 12 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेलं इथं. त्यानंतर अँड रिटर्न टू द स्टार्टिंग पॉईंट इन 3 hours म्हणजे परत अपस्ट्रीम येते बोट सेम डिस्टन्स किती 12 किलोमीटर. आणि टोटल हे जे जर्नी आहे ठीक आहे याला टाइम किती लागलाय तर 3 तास लागलाय. डाऊनस्ट्रीम जाणे आणि अपस्ट्रीम माघारी येणे टोटल टाइम 3 तास. यामध्ये काय सांगितलं नेक्स्ट स्टेटमेंट इफ द स्पीड ऑफ द करंट इज 3 किलोमीटर पर hour. म्हणजे करंटचं स्पीड काय आहे तर स्ट्रीमचं म्हणू आपण स्पीड 3 किलोमीटर. करंट म्हणा स्पीड स्ट्रीम म्हणा किंवा काही म्हणा फ्लोईंग वॉटर त्याचं स्पीड दिलंय आणि बोटचं स्पीड तुम्हाला विचारलंय किती असेल. ओके. सो आता आपल्याला दोन कंडिशन आहेत. एक आहे डाऊनस्ट्रीमची कंडिशन. डाऊनस्ट्रीम मध्ये कसं असतं बघा जे स्पीड असतं जे रिलेटिव्ह स्पीड आहे ते काय होतं ॲड होतं बी प्लस एस. म्हणजे काय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे 12 डिवायडेड बाय स्पीड काय असणार बी प्लस एस. ठीक आहे. हे झालं डाऊनस्ट्रीमसाठी. तसंच आता अपस्ट्रीमसाठी काय असतं अपस्ट्रीमसाठी
स्पीड जी आहे ती काय होणार बी मायनस एस. सो टाइम काय होणार यामध्ये टी, डिस्टन्स तेवढंच आहे ठीक आहे, फक्त काय होणार बी मायनस एस. आता टोटल टाइम दिलाय तुम्हाला म्हणजे टाइम ऑफ डाऊनस्ट्रीम प्लस टाइम ऑफ अपस्ट्रीम इज इक्वल टू 3 आवर्स. म्हणजे हा डाऊनस्ट्रीमचा टाइम आहे, हा अपस्ट्रीमचा टाइम आहे ठीक आहे. सो आता हे दोन इक्वेशन ॲड करायचे म्हणजे 12 डिवायडेड बाय बी प्लस एस प्लस 12 डिवायडेड बाय बी मायनस एस इज इक्वल टू किती दिलंय 3 आवर्स दिले तुम्हाला ठीक आहे 3 आवर्स. आता तुम्हाला एस माहिती आहे इथं 12 कॉमन बाहेर घ्या, मग काय लिहिणार मॉडिफाईड तुम्ही 1 बी प्लस एस म्हणजे 3 दिलंय, स्ट्रीमचं स्पीड इथं दिलेलं आहे आपल्याला 3 प्लस आता 12 बाहेर काढलं तर 1 बी मायनस 3 इज इक्वल टू 3 आहे ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाय करू आपण इक्वेशन. सो हे इकडे गेलं आपण बी मायनस 3 प्लस बी प्लस 3 डिवायडेड बाय बी प्लस 3 इंटू बी मायनस 3 म्हणजे काय ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं ठीक आहे. आता हे 12 जे बाहेरचं होतं ते आपण या साईडला नेल्यावर काय होणार डिवाइड होणार म्हणजे 3/12 म्हणजे काय होणार 1/4. आता हे काय राहते बघा बी प्लस बी 2b झालं, हे प्लस मायनस 3 आणि प्लस 3 कॅन्सल झालं ठीक आहे. सो इक्वेशन काय राहते बघा इथून पुढं कंटिन्यू करतो मी इथे 2b डिवायडेड बाय हे काय होते बघा इथं बी स्क्वेअर बाय बी स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 1/4. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करू आपण 8b इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 9. सो इक्वेशन काय येते बघा बी स्क्वेअर मायनस 8b मायनस 9 इज इक्वल टू 0. आता हे सिम्पल आपलं इक्वेशन आहे. तर या इक्वेशनची व्हॅल्यू कसं काढतो आपण तर अशा दोन संख्या असणार बीच्या व्हॅल्यू की ज्याचा प्रोडक्ट जो आहे तो -9 येईल आणि समेशन जी आहे ती -8 येईल. मग काय असणार आहे हे तर हे बघा अशा दोन संख्या पाहिजेत आपल्याला की ज्यांचा प्रोडक्ट -9 येईल आणि ॲडिशन काय येईल -8. तर ते काय असणार आहे -9 असणार आहे आणि +1 असणार आहे ठीक आहे. सो हे कसं होणार बी मायनस 9 बी प्लस 1 इज इक्वल टू 0. सो बी इज इक्वल टू 9 आलं और बी इज इक्वल टू -1. आता स्पीड कधी मायनसमध्ये नसतं सो ही व्हॅल्यू नसणार आहे. आन्सर काय आलं आपलं बी इज इक्वल टू 9 जे की हे आहे ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू हे लास्ट गणित आहे याचं बोर्ड्स आणि स्ट्रीमचं. हे इंटरेस्टिंग गणित आहे, थोडं अवघड आहे, अवघड म्हणण्यापेक्षा थोडं लेंदी आहे. लक्ष द्या इथे काय आहे बघा. सो ऑन अ रिव्हर क्यू इज द मिड पॉइंट बिटवीन 2 पॉइंट्स पी अँड आर ऑन द सेम बँक ऑफ द रिव्हर. म्हणजे हे बघा असं सांगितलंय एक रिव्हर आहे ठीक आहे, एक रिव्हर आहे अशी, तिथं एकाच बँकवर 3 पॉइंट आहेत पी आर आहे ठीक आहे लास्टला आणि त्यांचा मिड पॉइंट आहे क्यू सेंटरला ठीक आहे. मिड पॉइंट म्हणजे आता समजा हे टोटल डिस्टन्स जर घेतलं आपण हे जे डिस्टन्स आहे हे जर घेतलं डी तर हे काय होणार पी क्यू जे आहे ते d/2 आणि पुढचं जे असेल ते d/2. ही नदी चालली आहे आपली ठीक आहे. आपल्याला माहित नाही करंट कोणत्या डायरेक्शनमध्ये या डायरेक्शनमध्ये का या डायरेक्शनमध्ये. पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला एवढं समजलं की पी क्यू आर हे नदीच्या बँकवर 3 पॉईंट आहेत, क्यू हा मिड पॉईंट आहे पी आणि आरचा ठीक आहे. पुढे काय सांगितलं बघूया आपण अ बोट कॅन गो फ्रॉम पी टू क्यू म्हणजे बोट एक चालली आहे पी टू क्यू अँड बॅक इन 12 आवर्स. म्हणजे पी टू क्यू जाते आणि परत माघारी येते ठीक आहे. म्हणजे हे d/2 डिस्टन्स म्हणजे टोटल डी डिस्टन्स कव्हर करते एक बोट 12 तासामध्ये ठीक आहे. काय सांगितलंय पी टू क्यू जाते आणि परत क्यू टू पी जाते आणि हे टोटल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागत आहेत 12 तास. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट काय बघा फ्रॉम पी टू आर सेकंड काय बघा फ्रॉम पी टू आर इन 16 आवर 40 मिनिट्स 16 तास 40 मिनिटे. आता पी टू आर हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे बघा पी टू आर हे डीच डिस्टन्स आहे ठीक आहे, डी डिस्टन्स आहे आणि हे बघा पी टू क्यू आणि क्यू टू पी म्हणजे पी टू क्यू d/2 आहे आणि क्यू टू पी d/2 आहे. सो हे टोटल डिस्टन्स सुद्धा किती आहे डी आहे. हे डी डिस्टन्स जाताना 12 तास लागत आहेत
पण तेवढंच पी टू आर डिस्टन्स 12 हे डी डिस्टन्स जाताना किती लागतात बघा, 16 तास लागतात. सो ही जी डायरेक्शन आहे ना, हे पी टू आर, ही काय असणार आहे, अपोजिट डायरेक्शन असणार, म्हणजे स्ट्रीम अशी असणार आहे उलट्या डायरेक्शन मध्ये, समजते का? म्हणून काय होतोय, पी टू आर डी डिस्टन्स कव्हर करण्यासाठीच एवढा जास्त वेळ लागतोय. हे ट्रिक आहे यामध्ये, ठीक आहे. हे जर गोष्ट समजली तर पुढं इक्वेशन करायचे आणि सॉल्व्ह करायचे आहेत. कसं आहे बघा, टी टू क्यू आणि क्यू टू पी जाण्यासाठी 12 तास लागत आहेत. हे डी डिस्टन्स आहे, पी टू क्यू डी बाय टू आहे आणि परत क्यू टू पी डी बाय टू आहे, 12 तास. आणि डी डिस्टन्सला 12 तास. आणि यामध्ये काय आहे, पी टू आर सांगितलंय नुसतं जायला 16 तास. समजा ही डायरेक्शन अशी असती फ्लोची तर 12 तासापेक्षा कमी लागलं असतं, पण 12 तासापेक्षा जास्त लागते डी डिस्टन्स कव्हर करायला. याचा अर्थ काय आहे, हे जी डायरेक्शन आहे वॉटरच्या फ्लोची ती काय आहे, आर टू पी आहे. हे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे इथं, हे आपल्याला कळालं, ठीक आहे. आता हाऊ लॉंग वुड इट टेक टू गो फ्रॉम आर टू पी. आता तुम्हाला दिले पी टू आर जाण्यासाठी किती वेळ लागतोय, तर 16 hours 40 minutes दिलंय. तर उलटं जाण्यासाठी किती वेळ लागणार हे काढायचं आपल्याला, ठीक आहे. करू शकतो आपण, जे इक्वेशन दिलेत ते पहिल्यांदा लिहून घेऊया, ठीक आहे. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे, म्हणजे पी टू क्यू चालली आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर पी टू क्यू जाताना काय होणार, हे बघा, पी टू क्यू डिस्टन्स किती घेतले आपण, डी बाय टू घेतले. त्यानंतर पी टू क्यू डायरेक्शन जे आहे ती अपोजिट डायरेक्शन आहे, कारण फ्लो इकडं वरती चाललाय, पी खालच्या साईडला आहे. सो स्पीड जे आहे पी टू क्यू ते काय असणार, बी मायनस एस असणार, ठीक आहे. आणि टाइम किती लागतोय आपल्याला माहित नाहीये स्टार्टिंगला, सो आपण याला टाइम पकडला, समजा टी लागतोय, ठीक आहे. पी टू क्यू जाण्यासाठी पहिली केस चालली आपल्या इथं. त्यानंतर रिटर्न बघा काय आहे, क्यू टू पी चालले रिटर्न, म्हणजे पहिल्या केसमध्ये काय सांगितलं, पी टू क्यू जाते आणि परत क्यू टू पी माघारी येतं. सो डिस्टन्स तेवढंच आहे डी बाय टू. आता फक्त काय आहे, स्पीड जे आहे ते सम होणार, कारण डाऊन स्ट्रीम आहे म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये आहे, ठीक आहे. आणि टाइम काय आहे बघा, पहिल्या केसमध्ये जर जाण्यासाठी 12 तास लागले होते, म्हणजे इथून इकडं दोन्हीचं टोटल टाइम 12 तास दिलंय आणि इकडं आपण टी पकडलाय, तर हे काय येणार मगाच्या सारखं, तर 12 मायनस टी येणार, ठीक आहे. हे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला, हे वन इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. आता दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जे सांगितलंय ते आपण बघूया. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलंय, पी टू आर जायला, आता पी टू आर हे डिस्टन्स किती आहे बघा, डी डिस्टन्स आहे, ठीक आहे. टोटल आपण डी घेतलंय, एक पी टू क्यू डी बाय टू होतं, सो डी डिस्टन्स आहे. त्यानंतर त्यानंतर काय आहे, एक मिनिट, हे आपण इक्वल टू करू शकतो इथं, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम, ठीक आहे. सो डी डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड काय येणार आहे आता, तर अपस्ट्रीम आहे, कारण प्रवाहाच्या विरुद्ध डायरेक्शनमध्ये आहे. सो बी मायनस एस इज इंटू, आता टाइम किती आहे बघा, तर 16 तास आणि 40 मिनिटं आहे. आता हे मिनिटाचं आपण मगाशी बघितलं होतं की आरमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे काय होणार, 16 इंटू 60 बाय 40 बाय 60. सो इज इक्वल टू काय येणार, 16 इंटू 2/3 इज इक्वल टू काय येणार, 50/3 येईल हे, ठीक आहे. सो 3 48 आणि 2 50, म्हणजे 50/3, ठीक आहे. हे तीन इक्वेशन मिळाले. कसं आहे बघा, हे डी बाय टू डिस्टन्स आहे, डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं, स्पीड इन टू टाइम, ठीक आहे. सो इक्वल टू साईन देऊन टाकले इथं. सो हे तीन इक्वेशन मिळाले आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर हाऊ लॉंग. आता बघा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन बघूया आपण काय क्वेश्चन काय आहे, हाऊ लॉंग वुड इट टेक टू गो फ्रॉम आर टू पी. आर टू पी जायचं आहे. आता आर टू पी म्हणजे काय आहे, अपस्ट्रीम डायरेक्ट, हे डाऊनस्ट्रीम डायरेक्शन आहे, ठीक आहे. म्हणजे प्रवाहाच्या सेम डायरेक्शनमध्ये जायचं आहे, कारण आपण स्टार्टिंगला काय बघितलंय या ह्याच्यावरून की असा फ्लो आहे आर टू पी. सो आर टू पी जायचं आहे आपल्याला. सो याचं इक्वेशन काय आहे ना, डिस्टन्स काय बघा, आर टू पीचं डिस्टन्स डी आहे, ठीक आहे. हे आर टू पी डिस्टन्स किती घेतले आपण, डी घेतले. डी इज इक्वल टू स्पीड काय येणार बघा, प्रवाहाच्या डायरेक्शनमध्ये चाललंय म्हणल्यावर बी प्लस एस येणार, इंटू काय करायचं आपल्याला, टाइम काढायचं किती आहे, ठीक आहे. टाइम किती लागणार आहे. सो टाइमची व्हॅल्यू काय येणार इथं बघा, टाइम इज इक्वल टू डी अपॉन बी प्लस एस. सो आपण जर डी अपॉन बी प्लस एस काढलं तर आपलं इक्वेशन सॉल्व्ह होऊन जाईल, म्हणजे आन्सर येऊन जाईल. आपल्याला हे विचारलंय, डी अपॉन बी प्लस एसची व्हॅल्यू विचारलं, ठीक आहे. सो आपण आता सॉल्व्ह करू. हे तीन इक्वेशन आहेत आणि अननोन 4 आहेत, टी आहे, बी आहे, एस आहे आणि डी आहे.
सो 3 इक्वेशन 4 अननोन आहेत. सो आपल्याला थोडंफार इथं सोडवताना केअरफुली सोडवलं पाहिजे. ठीक आहे, बघूया आता. हे इरेज करतो मी. हे कशासाठी केलं होतं स्टार्टिंगचं, तर तुम्हाला फ्लोची डायरेक्शन समजायसाठी, की जी काय आहे R to P आहे. ओके, एक मिनिट. ओके, सो आता जस्ट अ सेकंड. हे 3 इक्वेशन आपल्याला वरचे माहित आहेत हे. ठीक आहे. सो आता पहिले 2 इक्वेशन आहेत, त्याची जर आपण LHS इज इक्वल टू हे केलं समजा, आणि यामध्ये काय आहे, B मायनस एस आहे, D आहे. ठीक आहे. सो हे जरा इक्वेशन आपण मॉडिफाय केलं. आपल्याला काय करायचं आहे बघा, B प्लस एस आणायचं आहे, जे की या इक्वेशनमध्ये आहे. ठीक आहे, सेकंड इक्वेशनमध्ये आहे आणि D पण आहे. सो सेकंड इक्वेशन आपण आहे असं ठेवू, आहे असं ठेवू आपण. आणि पहिला आणि थर्ड जे इक्वेशन आहे त्याचे इक्वेट करायला बघूया आपण. सो यामध्ये काय आहे बघा, पहिल्या इक्वेशन मधून बी मायनस एस इज इक्वल टू काय, तर आपण एका साईडला ठेवू बी मायनस एस पहिल्या इक्वेशन वरून. फ्रॉम इक्वेशन 1 बी मायनस एस इज इक्वल टू काय येते बघा, तर डी अपॉन 2t. ठीक आहे, आणि तिसऱ्या इक्वेशन मधून बी मायनस एस काय येते बघा, बी मायनस एस इज इक्वल टू, हे तिकडे पाठवलं समजा, बी मायनस एस इज इक्वल टू काय येते बघा, 3 इंटू डी डिवायडेड बाय 50. ठीक आहे, सो बी मायनस एस एका साईडला आहे, हे दोन्ही इक्वल होणार, म्हणजे डी अपॉन 2t इज इक्वल टू 3d अपॉन 50. सो डी कॅन्सल होईल, तुम्हाला टीची व्हॅल्यू आली. ठीक आहे, टीची व्हॅल्यू किती येते बघा, तर टी इकडे पाठवलं, 50 वर आलं. सो 50 डिवायडेड बाय 2 आणि इंटू 3. ओके, सो हे येते. ठीक आहे, हे 2t इज इक्वल टू 50/3 येणार, मग t इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय हे, म्हणजे 50/6 येईल, किंवा तुम्ही काय लिखू शकता 25/3. आता ही 25/3 जी व्हॅल्यू आली आहे ती आपण इक्वेशन 2 मध्ये टाकूया. ठीक आहे, सो इक्वेशन 2 वरून काय येणार बघा, इक्वेशन 2 वरून d/2 या साईडला आहे असं, d/2 इज इक्वल टू बी प्लस एस 12 मायनस हे काय आहे 25/3. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे बघा, डी बाय एस काढला की आन्सर येऊन जाते. सो डी बाय एस आपण एका साईडला घेऊया, डी डिवायडेड बाय बी प्लस एस हे काढायचं आहे आपल्याला. सो हे 2 जे होतं ते या साईडला पाठवलं आपण, 2 इंटू ब्रॅकेट 12 मायनस 25/3. सो हे काय येते बघा, 2 इंटू ब्रॅकेट 36 मायनस हे 11/3. सो इज इक्वल टू काय येते 22/3. म्हणजे याची व्हॅल्यू काय आली, डी डिवायडेड बाय बी प्लस एसची 6 इंटू नाही 7. ठीक आहे, 3×7=21 1/3. सो 7 hours अँड 1/3 hour हे आन्सर येते याचं. ठीक आहे, आता हे का एवढं मोठं झालंय, कॉज आपल्याला कोणत्याच व्हॅल्यू दिलेल्या नाहीत, आपल्याला फक्त टाइम दिले. सो आपण हे इक्वेशन केले आणि हे डिराईव्ह केले. ठीक आहे, जर तुम्हाला आणखी सोपी टेक्निक याची माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये खाली लिहू शकता. ठीक आहे, सो हे टाईप्स होते मॅक्सिमम. सिम्पल आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्या टाइम स्पीड डिस्टन्सच्या, त्यानंतर ट्रेनचे एक्झाम्पल्स बघितले आपण 7-8, आणि आता बोट्स आणि स्ट्रीमचे एक्झाम्पल बघितले आपण 5. ठीक आहे, सो एवढे जरी केले तरी बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल तुमचं. आणि बाकी याच्यामध्ये फक्त आता हे खूप अवघड झालं गणित, याच्यापेक्षा इझी असतील आपण वरचे जे 3-4 टाईप्स बघितले ते, सो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बेसिक अंडरस्टँडिंग ठेवा, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम काय आहे, आणि इक्वेशन तयार करून आन्सर काढायचं. सो थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस